साई इलेव्हन शिर्डीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय घनश्याम सोनूजी पप्पू याचा बराचसा चाहता वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या चाहता वर्गाच्या हेतूने सुद्धा घनश्याम सोनूजी अर्थ पप्पूसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत। तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी पोहोचलेली अगदी आपण पाहतोय। गोलंदाज सुद्धा अगदी पूर्णपणे तयारीमध्ये आहेत। 6 षटकांचा सामना, 2 रनची पॅनल्टी ऑलरेडी असलम कल्याण 11 संघाला या ठिकाणी जे असणार आहेच। आणि आता मॅचला या ठिकाणी होणारी जी सुरुवात अगदी आपण पाहतोय। काउंटडाऊन स्टार्ट करू। आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत नरेश ढोमे सर। थँक्यू। फटका असा धुवाधार हा गेला षटकार। हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू। शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू। नमस्कार मंडळी, युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 अर्थातच शिर्डी प्रीमियर लीग मध्ये आजच्या दुसऱ्या दिवसातल्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पहिला सामना कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी विरुद्ध साई 11 शिर्डी। या स्लॉफ केला चेंडू कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक कोणी नाही, एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर, 4 रन। सीमारेषा भेद पार साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार। कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी फलंदाजी करतायत। टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा, तर साई 11 शिर्डी संघाला दिलं त्यांनी क्षेत्ररक्षणाचं निमंत्रण। पहिलं षटक, यस कडक कडक सुपर कडक षटकार। फटका असा धुवाधार हा गेला षटकार। हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार। आसिफ खतीप, अक्षय तावरे, योगेश पवार, महेश चव्हाण, नितीन फुलपगार, सिबान शेख, काका नवघन, कल्याण यादव, सोमनाथ तनपुरे, अमोल कुराडे, अक्षय गुळवे अशी तगडी फौज। एका बाजूला अमोल डुबे, भूषण उघडे। 25 मिनिटांमध्ये 5 षटके टाकायचे आहेत, अन्यथा रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न होता, इथे फसला। तर साई 11 शिर्डी संघाची प्लेइंग 11 आहे। अमोल डुबे, भूषण उघडे, वैभव जाधव, श्याम त्रिंबके, शोएब पटेल, किरण भगत, घनश्याम सोनेजी, अतिक पठाण, साईनाथ गोंदकर, बबलू कुराडे, बबलू कुराडे प्लेइंग 11 मध्ये नाही, अंबादास शेजवळ आणि मुज्जू शेख, पवन एखंडे 12th मॅन। पहिलं षटक धमाकेदार फलंदाजी, 17 धावा पहिल्या षटकामध्ये, कनेक्शन मिळालं नाही यावेळेस फलंदाज आसिफ खतीपला। योगेश पवार आसिफ खतीप ही जोडी मैदानामध्ये दाखल होते आणि पहिल्याच षटकामध्ये योगेश पवारनं 7 आणि आसिफ खतीपनं 10, 17 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला। ही पहा ओहोर संपली। या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे। चांगली सुरुवात झाली, निश्चित थोडंसं कन्फ्युजन होतं
कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी संघाला. ते खरं तर उशिराने दाखल झाले, 2 धावांची पेनल्टी त्यांना मिळाली. खरं तर हा इशारा जो आहे ना तो पुढच्या संघांसाठी आहे. उद्या परवा जे संघ किंवा इथून पुढे प्रत्येक दिवशी तुम्ही खेळायला याल, कोणताही संघ जर निर्धारित वेळेच्या तुम्ही उशिराने दाखल झाले तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण कुठलाही निर्णय खरं तर पहिला जो निर्णय घ्यायचा असतो तो काळजावरती दगड ठेवून घ्यायचा असतो. कुठल्या तरी संघाला त्याचा फटका बसणार असतो, परंतु जर एखादा संघ नसेल नियमात वागत, त्याला जर नाही शिक्षा केली तर पुढच्या संघांवरती काही परिणाम होणार नाही. त्यामुळं आयोजकांचा हा निर्णय आहे थोडासा कठोर आहे आणि यशस्वी स्पर्धा करायची असेल तर कठोर निर्णय घ्यावे लागतातच. आणि हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलेलं आहे. काय कठोर निर्णय घेतले त्याचे काही उदाहरणं तुम्हाला या मॅचमध्ये मी सांगतो. जाऊया मैदानामध्ये जिथे 17 धावा कल्याण यादव 11 षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. यस यस रिव्हर्स स्वीप, उलटा पुलटा, उलट्या तव्यावरती मांड कसं भाजायचं योगेश पवारला माहिती आहे. धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. यस लोअर फुल टॉस, स्क्वेअर लेगला चेंडू. धावा अडवलेल्या आहेत धावा. 2 धावा तर मिळतील. 4 चौकार अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. संभाजी कावजी आपल्या सगळ्यांना माहित आहे छत्रपती शिवरायांचा अत्यंत विश्वासू सहकारी. विशेष म्हणजे अफजल खान वधाच्या वेळी छत्रपती शिवरायांच्या खास अंगरक्षकांपैकी एक होता संभाजी कावजी. शिवरायांनी कोथळा अफजल खानाचा बाहेर काढल्यानंतर या स्लोअर फुल टॉस चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर लेग कडल, मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. धावा 4, खणखणीत चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 27 धावा फलकावरती आहेत कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये अजून सुरूच आहे. साईनाथ टेम्पलच्या बाजूने गोलंदाजी. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू बराचसा बाहेर आहे. वाईटची घोषणा इथे येते. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. यस लेंथ बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर. इथे 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 यष्ट्यांवरती आदळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. अधिकची धाव इथे मिळू शकते आणि पुन्हा एकदा 2 धावा फलकावरती. धाव फलक दाखवेल 30 धावा. 30 रन ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 13. धावा थांबायला तयार नाही. सलामीची जोडी मैदानामध्ये बिनदिक्कतपणे फलंदाजी करते. योगेश पवार आणि त्याचा साथीदार आसिफ खतीब. गोलंदाज भूषण. रिव्हर्स खेळायचा होता मात्र लेंथ बॉल आहे. उजव्या इशा थोडासा बाहेर. निर्धाव चेंडू ठरतोय. फलकावरती धावा 30. षटक 2. पॉवर प्ले अजून सुरूच आहे. 6 षटकांचा सामना. प्रत्येक सामना 6 षटकांचा होतो. वेळेत सामने सुरू होणं ही परंपरा आहे, ही प्रतिष्ठा आहे या स्पर्धेची. शिस्तबद्ध खेळ ही प्रतिष्ठा आहे शिर्डी नगरीची. लेंथ बॉल सरळ बॅटनं ड्राईव्ह केला. चेंडूला गॅप आहे, तिथे गॅप आहे. धावा मिळतील 4. डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 34. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीजे. 34 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी. आपण कठोर निर्णयांची चर्चा करत होतो. छत्रपती शिवाजी राजांनी काय निर्णय घेतला होता तर संभाजी कावजी त्यांचा अत्यंत विश्वासू अंगरक्षक किंवा विश्वासू सहकारी. अफजल खान वधाच्या वेळी त्याच्याकडं तो छत्रपती शिवरायांच्या अगदी जवळ होता. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अफजल खानाचं मुंडकं छाटून ते जिजाऊ मासाहेबांपर्यंत पोहोचवणारा कोण सरदार असेल तर तो संभाजी कावजी. पण संभाजी कावजीचं पुढे काय झालं
शाहिस्ते खानाची स्वारी ज्यावेळेस स्वराज्यावरती आली त्यावेळेस घोलप म्हणून कोणीतरी सरदार होता आणि त्याचा मित्र होता संभाजी कावजी. आणि छत्रपती शिवरायांनी संभाजी कावजीवरती जबाबदारी सोपवली की घोलप जो शाहिस्ते खानाला फूस लावतोय, त्याला जवळ करतोय, तर त्याला समजावून सांग. संभाजी कावजीने ऐकलं नाही आणि पुढे जाऊन संभाजी कावजीला पुण्याजवळची मरकळची जहागिरी पण मिळाली शाहिस्ते खानाकडून. उंच फटका आणि या 6 धावा, अत्यंत दिमागदार शानदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 40 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. श्याम त्र्यंबके गोलंदाजी मार्कवरती, इनसाइड आउट, 1 सेकंड, सिक्सर. लागोपाठचा दुसरा. वाह वाह, काय फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आसिफ खतीब तालुका खेळाडू आहे. या तालुक्यातल्या खेळाडूंमध्ये देखील गुणवत्ता काय ठासून भरलेली आहे. विस्फोटक फलंदाज, एक डायनामाइट मैदानामध्ये दिसतोय, तो म्हणजेच आसिफ खतीब. 6 चेंडूमध्ये 3 षटकार, 1 चौकार आहे. 22 धावा आसिफ खतीब. खूप कमी वेळ स्ट्राईक एंड वरती राहिला. ओ हो, फसलेला फटका, थोडासा स्लोअर वन होता, नाही पोहोचू शकत क्षेत्ररक्षक तिथे. 1 धाव आसिफ खतीबला मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 48. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 48 धावा फलकावरती. कल्याण यादव, असलम कुरेशी 11, असलमभाई कुरेशी, कल्याणजी यादव 11 लोणी संघाला बघतोय फलंदाजी करताना. सुरुवातीला आम्ही चर्चा करत होतो की ज्यावेळेस टॉस झाला होता, संघनायकाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फसलेला हा फटका, हीच खासियत आहे श्याम त्र्यंबकेची. योगेश पवारला पाठवलंय मागे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. फलंदाज होईल बाद, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. आपण मगाशी चर्चा करत होतो, खरं तर एखादी स्टोरी, एखादा किस्सा जर आपण सुरुवात केला तर क्रिकेटच्या ग्राउंडवरती तेवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यावरती प्रकाश झोत टाकतो. एखादा सहकारी ज्यावेळेस प्रतिस्पर्ध्याला जाऊन मिळतो त्यावेळेस त्याला अत्यंत काही नाजूक गोष्टी, काही अशा काही गोष्टी माहीत असतात. त्यामुळे तो शत्रू पक्षाला जाऊन मिळणं हे आपल्यासाठी कधीही धोकादायक असतं आणि हे छत्रपती शिवरायांना खूप चांगलं माहीत होतं. शाहिस्ते खान पळून गेल्यानंतर मग शिवरायांनी प्रतापराव गुजर यांना मोहिमेवरती पाठवलं मरकळ चाकणच्या. आणि मरकळच्या मोहिमेवर असताना प्रतापराव गुजर यांच्याकडून संभाजी कावजीचा खात्मा करण्यात आला. एखादा विश्वासू सहकारी असेल पण तो जर प्रतिस्पर्शाला जाऊन मिळत असेल तर त्याला कधीच शिवरायांनी माफ गेलेलं नाहीये. यास उंच उंच टोले जंग, लाजवाब, पुन्हा एकदा षटकार. अक्षय तावरे इज द मॅन इन क्रायसिस. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फक्त षटकार खेळायचे माहिती आहेत कल्याणजी यादव, असलमभाई कुरेशी 11 लोणी संघाच्या खेळाडूंना. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. अक्षय तावरे, हो हो हो, प्लेड ऑन आणि फलंदाज बाद. श्याम त्र्यंबकेला दुसरं यश. दोन्ही मोठे फलंदाज श्यामने पाठवलेत माघारी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 धावांची पेनल्टी स्वीकारल्यानंतर फलंदाजीला आलेला असलमभाई कुरेशी, कल्याणजी यादव 11 लोणी संघ. पेनल्टी देणं हा निर्णय कठोर होता परंतु स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तो अत्यंत गरजेचा होता. आणि त्यासाठी छत्रपती शिवरायांचं अजून एक उदाहरण
मी तुमच्या समोर ठेवेल आणि ते म्हणजेच आपल्याला मॅच मैदानामध्ये सुरू आहे. फलकावरती धावा 54. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकं संपलेले. आसिफ खतीब मात्र एका बाजूनं धमाकेदार बॅटिंग करतोय, पण दुसऱ्या बाजूनं चांगली फलंदाजी योगेश पवार आणि दुसरा फलंदाज अक्षय तावरे दोघांनी सुरुवात चांगली केली होती. दोघांकडूनही आक्रमक खेळानं डावाला आकार दिला होता, पण दोघेही अल्पजीवी ठरलेले आहेत. योगेश पवारला श्याम त्र्यंबकेने पाठवलं मागे, तर पुढच्याच चेंडू नंतर लगेचच अक्षय तावरेला देखील तंबूचा रस्ता धरायला लावला श्याम त्र्यंबकेने. 2 विकेट काढल्या. श्याम थोडासा मागडा होता. 20 धावा आल्या त्या षटकामध्ये, पण 2 विकेट. अमोल डुबे डाव्या हातानं सुंदर गोलंद. हो खराब क्षेत्ररक्षण तिथे. मिड ऑफला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. अठ्ठावन्न धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू आहे आणि आसिफ खतीब आणि नवीन फलंदाज त्याच्या सोबतीला आता आहे नितीन फुल पगार. आसिफ खतीब नितीन फुल पगार ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते. अमोल डुबे बाभळेश्वरचा हा सुपुत्र, मात्र संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी अमोल डुबेकडून टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेली आहे. आज या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याचा बहरणारा खेळ बघण्याची संधी प्रेक्षकांना प्राप्त होते. विशेषतः पीटीपीएल 2016 मध्ये क्वीड गाडी जिंकलेला हा खेळाडू आहे. मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर जिंकलेला खेळाडू म्हणजेच अमोल डुबे. त्यानंतर भरपूर मोठ्या उपलब्धी त्याने मिळवलेल्या आहेत. एक आयकॉन खेळाडू म्हणून देखील तो सगळ्यांना परिचित आहे. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये देखील अमोल डुबेचा खेळ आम्ही सातत्यानं बघितलाय आणि भविष्यात या खेळाडूंना देखील मोठं भविष्य आहे, कारण टेनिस क्रिकेट आता छोटा राहिलेला नाही, तर तो देखील सातत्याने मोठा होतोय. फुल टॉस बॉल, बाहेरची कड, गॅप मोठा आहे आणि चेंडू वेगवान आहे. थर्ड मॅनला 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. फलकावरती धावा 63. 2 बाद 63. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावा कुठेही थांबत नाहीये. या षटकाचा विचार करूया आपण तरी 9 धावा, 4 चेंडूंमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. आणि मग एकटा आसिफ खतीब नाही तर नितीन फुलपगरच्या बॅटमधून देखील चौकारांची मोहर उमटलेली आहे. प्रत्येक फलंदाज, योगेश पवारनं सुरुवात केली, आसिफ खतीबनं त्याच्याबरोबर धमाकेदार शॉट लावले, त्यानंतर आला अक्षय तावरे, त्यानं देखील षटका ठोकला. आता आपण बघतोय फलंदाज नितीन फुलपगार. चांगला फटका आहे, ड्राईव्ह केला चेंडूला अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफ कडे. 1 धाव तिकडे प्राप्त होईल. फलकावरती धावा पोहोचत आहेत 64. चौथं षटक अजून सुरूच आहे. असलम भाई कुरेशी, कल्याणजी यादव, 11 लोणी संघ धावांची उड्डाणं घेत आहेत. धावांची कोटीच्या कोटी उड्डाणं असंही म्हणू आपण. आसिफ ऑन स्ट्राईक. अमोल डुबे यशस्वी गोलंदाज, 2 चौकार या षटकातून आलेत. त्या व्यतिरिक्त मोठा फटका येऊ दिला नाही. षटकाची सांगता. 4 षटकांचा खेळ संपला. कल्याण यादव, असलम कुरेशी, 11 लोणी 65. 2 बाद 65 अशी स्थिती आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तर बघा फलकावरती धावा 65. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण छत्रपती शिवरायांच्या अशाच एका कठोर निर्णयाची चर्चा करत होतो.
शाहिस्ते खान जवळपास लाखांची फौज घेऊन स्वराज्यावरती दाखल झाला होता. पुण्यात त्यानं तळ ठोकला होता. मग पुण्याजवळचा परिसर जिंकून घ्यायचा सपाटा त्यानं लावला होता. विशेष म्हणजे चाकणचा संग्राम दुर्गावरती त्यानं वेढा लावला आणि दुपारच्या नमाजाला आपण किल्ला ताब्यात घेणार अशी त्यानं एक दरपोक्ती केली. पण पुढे काय झालं, फिरंगोजी नरसाळे तिथे होता किल्लेदार. इतकी चिवट झुंज दिली की काही तासात किल्ला घेण्याची वल्गना करणारा शाहिस्ते खान तब्बल 56 दिवस किल्ला झुंजवत होता. छत्रपती शिवराय इकडे पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. त्यानंतर फिरंगोजी नरसाळे यांना बातमी कळाली की शिवराय निसटलेले आहेत आणि विशाळगडावरती सुखरूप आलेले आहेत. आणि मग मात्र त्याच वेळेस बोगदा खणून सुरुंग लावून शाहिस्ते खानानं ज्यावेळेस किल्ल्याचा बुरुज उद्ध्वस्त केला, मग मात्र फिरंगोजी नरसाळे यांनी किल्ला सोडला. यस, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. गोलंदाज फलंदाज आसिफ खतीब बाद. धक्का बसेल इथे अजून तिसरा. 3 बाद 65. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. धन्यवाद. फलकावरती धावा 65. 3 बाद. कल्याण यादव, असलम कुरेशी 11. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. तर शिवराय खुश झाले. फिरंगोजी नरसाळेचा काय पराक्रम बघितल्यानंतर त्यांनी त्याला भूपाळगडाची किल्लेदारी दिली. पुढे दिलेर खान स्वराज्यावरती चालून आला. त्याच वेळेस अशी एक घटना घडली की छत्रपती संभाजी राजे हे दिलेर खानाला जाऊन मिळाले आणि दिलेर खानाने एक चाल रचली की त्यांनी छत्रपती संभाजी राजांना पुढे करून भूपाळगडावरती हल्ला चढवायची योजना केली. आणि संभाजी राजे पुढे येत आहेत म्हटल्यानंतर तिथे फिरंगोजी नरसाळे यांनी किल्ला ताब्यात दिला. यस यस यस, उंच चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज बाद. लागोपाठचे 2 फलंदाज. अजून फलंदाजाचं नाव कळालेलं नाही. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 2 फलंदाज लागोपाठ बाद होत आहेत. नवीन फलंदाज शिबान शेख मैदानामध्ये. काय गोलंदाजी आहे. भूषण उघडे संघनायक गोलंदाजी मार्क वरती. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. संघनायक 2 विकेट लागोपाठ काढल्यात. भूषण उघडे. मागचं षटक भूषणचं थोडंसं महागडं होतं. 17 धावा तिथे आल्या होत्या. या षटकामध्ये मात्र पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आहे भूषण उघडेला. हॅट्रिक काल निलेश गायकवाड हॅट्रिक नोंदवलेली आहे. रवी लोहकणेने हॅट्रिकची नोंद केलेली आहे. 2 हॅट्रिक कालच्या सत्रामध्ये आपण पाहिल्यात. तर आता तिसरी हॅट्रिक होणार का. भूषण उघडे समोर सिबान, जाऊ दिला चेंडू, कुठलीही छेडछाड केली नाही आणि चेंडू मात्र निर्धावा. या षटकामध्ये धावा अडवलेल्या आहेत. भूषण उघडे संघनायक. ज्यावेळेस टीम अडचणीत असते त्यावेळेस कॅप्टनची भूमिका खूप महत्वाची असते आणि इथे कॅप्टन्स त्या भूमिकेमध्ये दिसतोय तो म्हणजे भूषण उघडे. फलकावरती धावा 65. 4 गडी बाद. वाह वाह वाह. शिबान शेखचा अत्यंत देखणा, अत्यंत सुंदर, लाजवाब षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फलकावरती धावा 71. 4 बाद 71. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शिबान शेख षटकारानं सुरुवात. ओ, इथे थोडासा आपटला होता, उभा राहिला होता चेंडू उंच आकाशामध्ये. मिड विकेट तिथे खाली पोहोचेल. हो हो हो, ड्रॉप कॅच. जीवदान. शिबान शेखला 2 धावा. हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी. ये क्या हुआ. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. जीवदान प्राप्त होईल. षटक दुसरं टाकतोय भूषण. 2 विकेट ऑलरेडी त्याने काढल्यात आणि शिबान शेखला देखील त्यानं जाळं टाकलं होतं. 73 धावा. 4 गडी बाद. कल्याण यादव,
असलम कुरेशी 11 लोणी. उंच फटका, पुन्हा एकदा इलेव्हेशन जास्त आहे. आता क्षेत्ररक्षक मिड विकेट तर तिथे येतोय. यस, टॅकन व्हेरी गुड कॅच. 3 विकेट या षटकामध्ये आणि फलकावरती धावा 73. 5 गडी बाद. असलम भाई कुरेशी. नवीन षटकाची सुरुवात होईल. 73 धावा फलकावरती आहेत. तर चर्चा निश्चित प्रकारे आपण करत होतो, कठोर निर्णय काय असतात. नाही, मी नाही सांगितलं वाजवायला. मला एक स्टोरी कंप्लीट करायची फक्त, बाकी काय. कठोर निर्णय काय असतात आपण चर्चा करत होतो भूपाळगडाच्या युद्धाची. फिरंगोजी नरसाळे यांनी बघितलं की छत्रपती संभाजीराजे समोरून येत आहेत, त्यांच्यावरती हल्ला कसा लढायचा. त्यांनी दिलेर खानाला एक पत्र लिहिलं की आम्ही किल्ला सोडतो, फक्त आम्हाला जिवंत जाऊ द्या. परंतु तसं प्रत्यक्षात घडलं गेलं नाही. जवळपास 500-600 सैनिकांचे हात कापले गेले आणि त्यांना जाऊ दिलं. आणि मग मात्र छत्रपती शिवाजीराजे खूप रागावले. फिरंगोजी नरसाळे पराक्रमी सरदार होता, परंतु त्यांनी सांगितलं प्रत्यक्षात शिवाजी राजे जरी पुढून आले, तो जर शत्रू असेल तर त्याच्यावरती हल्ला केलाच पाहिजे, त्याला सोडलं नाही पाहिजे. आणि ही युद्धाचे जे संकेत आहे तुम्ही ते पाळीदळी तुडवलेले आहेत. पुन्हा फिरंगोजी नरसाळे इतिहासात परत दिसले नाहीत. यस, नवीन षटकाची सुरुवात. फलकावरती धावा 73. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये सुरू. अशा अनेक घटना आहे शिवचरित्रामध्ये. तिसऱ्या पंचांकडे जायचंय. खरं तर ओव्हर स्टॅपिंग नो बॉल आहे का हे चेक करायचं आहे. 73 धावा, 5 गडी बाद. नितीन फुलपगार 5 वरती. अक्षय गुळवे 0 वरती आत्ताच दाखल झालेला आहे. चांगली सुरुवात झाली होती पहिल्या 3 षटकांमध्येच. 50 पेक्षाही जास्त धावा 4 षटकांमध्ये. 65 धावा होत्या. 5व्या षटकामध्ये भूषण उघडेनं कमालीची गोलंदाजी केली. 3 विकेट काढल्या, काही प्रमाणात स्कोअर थांबवलाय. आणि आता डेथ ओव्हरमध्ये जबाबदारी आहे मुज्जू शेखकडे. चांगली मॅच राहिली. पेनल्टी स्वीकारल्यानंतर सुद्धा धमाकेदार बॅटिंग करत, फार पेनल्टीचा असर होणार नाही, परिणाम होणार नाही याची काळजी आतापर्यंत लोणीच्या खेळाडूंनी घेतलेली आहे. आणि त्यांचा अटॅकिंग अप्रोच होता. प्रत्येक फलंदाज फक्त हल्ला करण्यासाठी झालेला होता, कुणी बचावावरती भर दिला नाही आणि त्यामुळे स्कोअर सातत्याने पुढे राहिला. परंतु या योजना समजल्यानंतर भूषण उघडेने जे प्लॅन केलं होतं त्यात तो यशस्वी ठरलेला आहे. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. फलकावरती 73. 5 गडी बाद. अजून शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. डेथ ओव्हर मधले पहिला डाव मैदानामध्ये सुरू आहे आणि फलंदाज स्ट्राईक एंडवरती नितीन फुलपगार. 4 चेंडू मध्ये 5 धावा. सामना करेल मुज्जू शेखचा. वाह वाह वाह, शॉट ऑफ लेंथ, हलकासा हुक केला चेंडूला, स्क्वेअर लेगला. शानदार षटकार नितीन फुलपगार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. एकोणऐंशी धावा. आखूट टप्प्याचा चेंडू अगदी सहज भिरकावून दिलाय नितीन फुलपगारनं. उजव्याच्या बाहेर फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे डीप मधून येतोय. 1 धाव एव्हाना पूर्ण होते. थ्रो वेगवान जाईल आणि 2 धावा पूर्ण. वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई, हरणाच्या गतीने या धावा पूर्ण करेल नितीन फुलपगार. फलकावरती धावांची नोंद होईल 81. 81 for 5. कल्याणजी यादव, असलमभाई कुरेशी 11 लोणी. साई 11 शिर्डी विरुद्ध कल्याणजी यादव, असलमभाई कुरेशी 11 लोणी. संघर्ष. हो, वंडरफुल गोलंदाजीचा स्विंग आणि नितीन फुलपगार 6 धावाचा किंग. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. नितीन पगार फुल वसूल केलेला आहे. शानदार षटकार. लॉफ केला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अत्यंत देखणा फटका. पाहणाऱ्याला सुद्धा ते सौंदर्य मोहित करतं. एखादं सौंदर्य दिसल्यानंतर माणसाची नजर काही सेकंद तिथे टिकून राहते. तसा हा फटका होता.
तल्लीन करणारा, मोहित करणारा, मन मोहित करणारा थ्रो चांगला आहे. ओ हो 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 हो, काय घडलंय तिथे. नितीन फुलपगार काय वेगात पोहोचलाय. पण निश्चित तिसऱ्या पंचांकडे येणार आहे हा निर्णय. स्ट्रायकर एंडला स्टंप उडवलेत, नॉन स्ट्रायकर एंडला स्टंप उडवलेत. आता कोण कुठे बाद आहे हे बघायचंय. नितीन फुलपगार बाद आहे स्ट्राईक एंडला की नितीन फुलपगार बाद आहे स्ट्राईक एंडला की अक्षय गुळवे बाद आहे स्ट्राईक एंडला की अक्षय गुळवे बाद आहे नॉन स्ट्राईक एंडला. 3 कंडिशन बघायच्यात पंचांना, कोण बाद आहे. सत्याऐंशी धावा फलकावरती आहेत अजून. सत्याऐंशी धावा, 88 पूर्ण झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये देखील दाखल झालेला आहे. बाद अक्षय गुळवेनं क्रीज सोडलेला आहे, परंतु बाद कोण आहे याचा निर्णय पंचांकडून अजून आलेला नाही. तिसरे पंच राजू डावखर सर तिथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्याला. संतोष भालेराव सर, सतीश भालेराव हे 2 सख्खे बंधू अंपायरिंग करतायत. खरं तर ते 2च बंधू नाही तर अजून त्यांचे 2 भाऊ आहेत. अमोल भालेराव, सागर भालेराव हे सुद्धा क्रिकेटर आहेत. 4ही भाऊ क्रिकेट खेळतात. नुकत्याच त्यांच्या गाव चॅम्पियनचे सामने संपलेले आहेत. आम्ही आशा करतो की 4ही भाऊ एकाच संघात खेळत असतील. क्रिकेटमध्ये अशी काही कुटुंब आहेत की काही पिढ्या क्रिकेटमध्ये आलेल्या आहेत. संतोष भालेराव हे चांगले क्रिकेटर म्हणून परिचित आहे. एक दबदबा होता या नावाचा. अनेक अर्धशतकं मी पाहिलेली आहे संतोष भालेराव यांच्या नावावरती आहे. तर इथे बघायचंय स्ट्रायकर एंडकडं काहीतरी गडबड झालेली आहे आणि तिथे यस यस इथे नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज बाद आहे. या बरोबर तिथे 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. 2 धावा नॉन स्ट्रायकर एंड कडून. वाईट चेंडू आहे. आता 1 धरायला काय हरकत आहे. नॉन स्ट्रायकरनी जर 2 पूर्ण केलेले आहेत तर 1 धाव कंप्लीट पकडायला काय हरकत आहे. काय असेल बरं. ज्यावेळेस एखादा फलंदाज शॉर्ट रन करतो तो नॉन पिचकडे तो नॉन स्ट्रायकर एंडकडे किंवा त्याच्या विरुद्ध बाजूच्या पॉपिंग क्रीजला न पोहोचताच तो मागे जातो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पुन्हा एकदा पाठवलेला आहे. त्यावेळेस 1 धाव कमी केली जाते. आताही तीच कंडिशन आहे ना. एका फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्यात, एका फलंदाजाला एकही पूर्ण करता आलेली नाही आहे. आपण ज्यावेळेस शॉर्ट रन देतो त्यावेळेस एका फलंदाजाने एकही पूर्ण केलेले नसते. एकाने 2 पूर्ण केलेले असतात पण त्यावेळेस 1 धाव कमी केली जाते, 1 धाव दिली जाते. आता द्यायला काय हरकत आहे. डिसिजन आहे वाईड. बॉल वाईड आहे. काही प्रश्न उपस्थित होतात असे आणि त्याचा पाठीमागचा नियम काय आहे तर ते सुद्धा समजावून घेणं गरजेचं आहे. 89 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये चेंडू वाईड आहे. इथे अशी रन्स दिली जात नाही. ज्यावेळेस एकच फलंदाज धावेसाठी धावतो त्यावेळेस एकही रन मिळत नाही, भले त्याने 3-4 धावा पूर्ण करू द्यात. ज्यावेळेस दोघांचाही धावा घेण्याचा प्रयत्न असतो, इंटेन्स असतो, अशा परिस्थितीमध्येच हो इथे बोट आकाशाकडे जाईल आणि फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट.
आपण बघतो 89 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 91 धावा 6 गडी बाद 91 कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी. 7वा फलंदाज देखील बाद होईल. 91 धावा आणि एक डाव इथे संपलेला आहे. तर मागच्या ज्या बॉलवरती जो इन्सिडेंट घडलेला आहे, ज्यावेळेस दोन्ही फलंदाजांचा धाव घेण्याचा प्रयत्न असतो आणि जर नजर चुकीनं एखाद्या फलंदाजाची धाव शॉर्ट झाली तर तिथे एक धाव कमी केली जाते. परंतु एकच फलंदाज धावत असेल, दुसरा फलंदाज जर धावा घेण्याच्या प्रयत्नात नसेल तर एका फलंदाजाने किती धावा काढल्या तरी एकही धाव तिथे काउंट होत नाही. आता याच्यातून पुढे असा नियम आहे की जर मुद्दामून एखादा फलंदाज त्याला माहिती आहे की क्रीज इथे आहे परंतु दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न तो मुद्दामून शॉर्ट रन केली त्याने तर 5 धावांची पेनल्टी दिली जाते. असे नियम सांगतो की 5 धावांची, जर मुद्दामून कुणी शॉर्ट रन करत असेल तर 5 धावांची पेनल्टी आहे. तर यानंतरचा सामना आपल्या समोर येणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या. आरोही शिवांश 11 विरुद्ध साई सिद्धी ओरियर शिर्डी. आरोही शिवांश 11 विरुद्ध साई सिद्धी ओरियर शिर्डी. चला टॉस साठी या दोन्ही संघनायकांनी. धावांचा पाठलाग सुरू होईल. खरं तर ज्यावेळेस धावा सुरू होतील त्याच्या अगोदरच 2 धावा या साई 11 शिर्डीच्या खात्यावरती जमा झालेले असतील. फलंदाजीला येतानाच दोन्ही फलंदाज 2 धावा घेऊन मैदानामध्ये येणार आहेत. साई 11 शिर्डी 36 चेंडूमध्ये 92 धावांची आवश्यकता आहे आणि ज्यावेळेस ते पहिला चेंडू खेळतील त्याच वेळेस त्यांच्याकडे 2 धावा आधीच स्कोअर कार्डवरती जमा असतील. त्यामुळं वास्तविक त्यांना विजयासाठी धावांची आवश्यकता असेल मात्र 90. 36 चेंडूमध्ये 90 धावांची गरज आहे. प्रत्यक्षात या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण बघूया. कुठेही जाऊ नका, बघत राहा. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित शिर्डी प्रीमियर लीग अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आणि पुढची इनिंग सुरू होते. श्रीरामपूरचा अत्यंत गोड आवाज शाहरुखभाई पठाण सर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो या सर, आपलं स्वागत आहे. आरोही शिवांश 11 टीमला विनंती राहील आपली प्लेइंग 11 ताबडतोब द्या. साई सिटी वॉरियर्स संघाची प्लेइंग 11 आता पोच होते. आरोही शिवांश 11 कॅप्टन चला आणि आपली प्लेइंग 11 लवकर लवकर द्या. आपल्याला 1 ओव्हर संपायच्या आत टॉस करायचा आहे. टॉसला कॅप्टन नाही आल्यानंतर पॅनल्टी आहे. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे या मॅचमध्ये सुद्धा कॅप्टनने या सूचनांचं पालन करावं. थँक्यू. हॅलो चिक. धन्यवाद आदरणीय नरेशजी डोमे सरांना आपण अगोदर ऐकलं. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 हे 6वं पर्व आणि आज या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय. 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. एका बाजूला आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतोय साई 11 शिर्डी आणि दुसऱ्या बाजूला कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी. म्हणजे पहिल्याच मॅचमध्ये शिर्डी विरुद्ध लोणी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना 91 धावा बनवल्या आणि साई 11 शिर्डी या संघासमोर 90 धाब्यांचं मोठे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. या धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सलामीचे 2 बॅटर एका बाजूला जर पाहिलं तर मनमाड तालुक्यातील नांदगाव तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील वैभव जाधव आणि त्यांच्या विरुद्ध भूषण उघडे मॅन इन फॉर्म भूषण उघडे आपल्याला बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. आणि पहिल्या षटकासाठी आपण जर बघितलं तर मला वाटतंय सिबान शेख यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात येते. मागची 26-27 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे सिबान शेख आणि टेनिस बॉल क्रिकेटचा थक्क करणारा प्रवास सिबान शेख आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये सिबान शेख पहिलं षटक घेऊन दुसऱ्या डावामध्ये सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे वैभव जाधव यांना आपण पाहू शकता तर भूषण उघडे हे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आयोजन
अतिशय सुंदर, सुबक आणि प्रभावी नियोजन यासाठी मात्र ही क्रिकेटची स्पर्धा ओळखली जाते आणि अनेकांनी आदर्श घ्यावा अशी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चषक. युवा शिर्डी ग्रामस्थ यांचं हे आयोजन आणि बघता बघता आज आपण 6व्या पर्वामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आज या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय. जाऊया दुसऱ्या डावाकडे. पहिलं षटक घेऊन सिबान शेख. टप्प्याचा बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट वरून फिल्डर आलेत आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. सिबान शेख पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत आहेत आणि वैभव जाधव मला वाटतंय गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील. चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे, त्यामुळे अजून विकेट आलेली नाही. चेक केल्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यानंतर योग्य जो निर्णय आहे तो पोहोचवल्यानंतर आपण ट्रान्सकडे जाऊ. क्रीडा रसिकांचं देखील मनापासून स्वागत असणार आहे, कारण मागच्या 5 वर्षांपासून क्रीडा रसिकांनी देखील या स्पर्धेला पसंती दिली, या स्पर्धेला प्रचंड प्रेम दिलं आणि आज जर पाहिलं तर प्रेक्षक हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजे फलंदाज बाद आहेत. आता लावा ट्रान्स. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. तर एक महत्वाची सूचना आहे. कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी या संघाला 2 धावेंची पेनल्टी होती, त्यामुळे धावेंचा पाठलाग करण्यासाठी साई 11 शिर्डी हा संघ उतरला आणि त्यांच्या धावांची सुरुवात आता 2 धावांनी झालेली आहे. त्यांच्या धावफलकावर 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करत असताना वैभव जाधव आले होते. पहिल्याच बॉलवर त्यांना परतावं लागलं. साई सिद्धी वॉरियर्सचा कॅप्टन झाला. साई सिद्धी वॉरियर्स या टीमचा कॅप्टन झाला. टॉस साठी चला लवकर. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमोल दुबे. अमोल दुबे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बॉलिंग करण्याकरिता सिबान शेख, दोन्ही अनुभवी खेळाडू. पहिलाच बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने उडवलाय, परंतु फिल्डर तिकडे बॉलला जज करतायत. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे धक्के दिलेत. संगमनेर तालुक्यातील निमोण वरून शिर्डीमध्ये सिबान आलेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 फलंदाज 0वर माघारी पाठवलेत. वैभव जाधवच्या पाठोपाठ अमोल दुबे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. तर मित्रांनो, पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. सिबान शेख जबरदस्त कामगिरी करतायत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळवल्यात आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर ते आहेत. या अगोदर या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी करण्याकरिता घनश्याम सोनीजी अर्थात पप्पू सोनीजी बॅटिंगसाठी आलेले आहेत. फार मोठा चाहता वर्ग त्यांचा देखील आहे आणि घरच्या मैदानावर आज घनश्याम सोनीची बॅटिंग निश्चितच प्रेक्षकांना देखील पाहिजे. परंतु सिबान शेख ऑन हॅट्रिक. पाहूयात आता विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे का. या अगोदर 2 विकेट हॅट्रिक ज्या झाल्या त्या स्थानिक खेळाडूंनी पूर्ण केलेल्या आहेत. आता सिबान शेख यांना ती संधी आहे. टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. घनश्याम सोनीजी आले आणि घनश्याम सोनीजी यांनी चेंडूला दाखवली आहे दिशा. चेंडू पार करतोय सरळ सीमारेषा. धन्यवाद. चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. टॉस साठी नगरसेवक आदरणीय सुधीर शिंदे यांना विनंती राहील आपल्या शुभास्ते आपण करूया टॉस. एका बाजूला आरोही शिवांश 11 आणि एका बाजूला साई सिद्धी शिर्डी. टॉस करतोय आपण यानंतरच्या सामन्याचा. आदरणीय कृष्णाभाऊ तरकसे आपण या ठिकाणी यायचे. प्राध्यापक आदरणीय प्रसाद गुते साहेब आपण या.
प्राध्यापक या. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. टॉस झाला आणि टॉस विन या ठिकाणी साई सिटी शिर्डी या संघाने टॉस या ठिकाणी जिंकलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांना मनापासून धन्यवाद. क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलेला आहे साई सिटी वॉरियर्स या संघाने. थँक्यू व्हेरी मच. ओर टू कॉम बॉक्स. धावफलकावर 12 धावा, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. हाफ ट्रॅकर त्याला ओळखलं आणि यावेळेस देखील एक जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. घनश्याम सोडीजी यांच्या बॅट मधून अजून एक सदाबहार चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. एक बक्षीस त्या ठिकाणी आलेले आहे. घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू जर इथे लागोपाठचे 3 षटकार जर खेळत असेल तर त्यासाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक आदरणीय विकासजी गोंदकर पाटील आणि त्याबरोबर गणेशजी गोते पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. 91 धाव्यांचं टार्गेट होतं आणि 91 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर 16 धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट आल्या होत्या. परंतु त्यानंतर घनश्याम सोडीजी आले आणि घनश्याम सोडीजी यांनी नंतरच्या काही चेंडूंमध्ये मात्र धावा वसूल केलेल्या आहेत. 14 धावा या ओव्हरमध्ये बॅटच्या साह्याने आल्या, 2 धावा पेनल्टीच्या, अशा एकूण 16 धावा पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती बनल्या गेलेल्या आहेत. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी 76 धाव्यांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येक खेळाडूला लढावं लागेल कारण प्रत्येक खेळाडू या मैदानावर उतरला एक स्वप्न पाहून की आता यावर्षी या स्पर्धेला जिंकायचं आहे आणि इथे जर जिंकायचं असेल तर मग लढावं लागेल. इथे जर जिंकायचं असेल तर प्रत्येक खेळाडूला मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकंदर 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन संघनायक आसिफ खतीब यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. षटक क्रमांक 2 ला तर सुरुवात होईल. भूषण उघडे यांना आपण स्ट्रायकर एंड कडे बघू शकता. भूषण उघडे यावर्षी फुल फॉर्म मध्ये आहेत कारण अनेक स्पर्धांमध्ये आम्ही ऍज अ आयकॉन म्हणून यावर्षी भूषण उघडे यांना अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं, आयडॉल म्हणून खेळताना पाहिलं आणि एक अष्टपैलू कामगिरी सातत्याने भूषण उघडे यांची राहिली आहे. नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, पहिलाच बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आसिफ खतीब यांचा राहिला आणि पहिल्या चेंडूमध्ये ते यशस्वी राहिलेत. पहिला चेंडू इथे निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 29 चेंडूंमध्ये अजूनही 76 धावा. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आयोजन. आज दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा संपन्न होतोय. यावेळेस फाईन लेग मध्ये बॉलला अडवलं, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलेलं आहे. धाव मिळणार नाही. पहिले 2 चेंडू जर तुम्ही बघितले तर पुढे टाकले होते, फुलर लेंथवर टाकलेले चेंडू मात्र इथे फलंदाजाला निरुत्तरित ठेवलं आसिफ खतीब यांनी आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर फलंदाजाला निष्प्रभ ठेवण्यामध्ये गोलंदाज आसिफ खतीब यशस्वी राहिलेले आहेत. परंतु भूषण उघड्यांना देखील प्रतिकार करावा लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल. 28 चेंडूंमध्ये 76 बनवायच्यात अशक्य असं कोणतंही आव्हान नाहीये क्रिकेटमध्ये, फक्त तुम्हाला लढावं लागतं. यशापर्यंत जर जायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. यश हे प्रयत्नांना चिटकलेलं असतं, तुम्ही प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला मिळणार आहे. कमी गतीने टाकला होता बॉल, मागे यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय, तिकडे आपण बघू शकतो धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. हा लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पाहूया दादा काय निर्णय होतो. राजू डावकर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑफिशियल्स म्हणून संतोष भालेराव सर आणि सतीश भालेराव सर काम पाहतात आणि 7S लाईव्हचं अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये सुरू असलेलं टेलिकास्ट हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते 7S लाईव्ह. कारण आज प्रचंड मागणी आहे 7S लाईव्हला. विशेष म्हणजे आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची सर्व एंटायर टीम खूप चांगलं काम सातत्याने या ठिकाणी करत असते आणि आज जर तुम्ही बघितलं तर शिर्डी प्रीमियर लीग ते कव्हर करतायत आणि आज दुसरा दिवस आपण जर बघितलं तर या मैदानावरची प्रत्येक दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते कैद करतायत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतायत. बघूयात आता निर्णय काय येतोय. धावफलकावर धावा 16 आहेत. पहिले 3 चेंडू चांगले टाकलेत आसिफ खतीब यांनी. 91 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघ या स्पर्धेतला पहिला सामना खेळतायत यावर्षी. यस व्हाईट बॉल.
गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या एकने पुढे जाते 17 धावा. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि भूषण उघडे यांच्या बॅटमधून एक शानदार चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला गेला होता आणि हा स्क्वेअर ड्राईव्ह करत बॉलला सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. मागे फिल्डर नव्हता, खाली क्षेत्र निवडलं आणि चौकार वसूल केलाय. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. भूषण उघडेंब स्ट्रायकर एंडकडे 4 चेंडू 4 धावा. दुसऱ्या बाजूला घनश्याम सोडीजी 4 चेंडू 14 धावा. ते दोन फलंदाज मैदानात शतपदेत 2 महत्वाच्या विकेट गमावल्यानंतर थोडासा दबाव निश्चितच आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर. एका बाजूला जर बघितलं तर वैभव जाधव 0 बाद, अमोल दुबे 0 बाद आणि या 2 फलंदाजांना आता मात्र मैदानात शतपदे करामत करावी लागेल. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय आणि बॉलला उंच आकाशामध्ये खेळलेत. ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु फटका मिस टाइम होता आणि तिकडे नितीन फुल पगार चूक करताना पाहायला मिळाले नाहीत. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. विकेट टेकिंग डिलिव्हरीचा वापर केला होता. बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर आसिफ खतीब यांच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि तिथे फलंदाजाला फसवलं आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाजून परतताना आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर युवा शिर्डी ग्रामस्थ यांचं हे अतिशय सुंदर सुबक आणि प्रभावी आयोजन. प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं आढावा घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा आपल्यापर्यंत आणली जाते. साईबाबांच्या पावनभूमीत शिर्डीमध्ये क्रिकेटमय शिवजयंती दरवर्षी सातत्याने आपल्याला बघायला मिळत असते आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी आणि यावर्षी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मैदान आहे त्यामुळे इथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सातत्याने आपल्याला बघायला मिळते. आणि युवा शिर्डी ग्रामस्थांचा हा स्तुत्य उपक्रम राहता तालुक्यातील खेळाडूंना एकत्र आणणारी स्पर्धा, राहता तालुक्यातील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावा 21, 3 खेळाडू बाजून परतलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शोएब पटेल बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. यावर्षी हे खेळाडू देखील फॉर्ममध्ये आहेत परंतु आता संघाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. घनश्याम सोनीजी यांच्या जोडीने मात्र त्यांना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 91 धावेंचा पाठलाग करायचा आहे. समीकरण एकदा पाहूयात. 25 बॉल आणि 71 धावेंची गरज. आल्याबरोबर रिव्हर्स आणि आसिफ खतीब यांना आसमान दाखवलंय आणि या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. तगडा प्रहार, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. शोएब पटेल आल्याबरोबर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये पहिलाच बॉल फुलर लेंथवर मिळाला आणि त्याला योग्य ती जागा दाखवली. पहिल्याच बॉलवर षटकार वसूल केला. पहिले 5 चेंडू आसिफ खतीबचे चांगले आले परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र आपण बघितलं तर षटकार आलेला आहे. 2 ओव्हर संपतायत आणि 2 ओव्हर नंतर 3 खेळाडू बाद, 27 धावा धावफलकावर. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 2 ओव्हर संपलेल्या आहेत. 27 धावा म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ आता समाप्त झाला. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगावचे अक्षय तावरे बॉलिंगसाठी येत आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर घनश्याम सोनीजी आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडकडे पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली घनश्याम यांच्या माध्यमातून. प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आज घरच्या मैदानावर त्यांच्यावर देखील नजर आहे. त्यावेळेस पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. मिलाप चांगला झाला नाही बॅट आणि बॉलमध्ये
आणि एक सिंगल मात्र तिकडे पूर्ण होईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे 28 धावा धावफलकावर. 23 चेंडूंमध्ये 64 धावांची गरज. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा, प्रकाश झोतात खेळवली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची स्पर्धा. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात शिर्डी प्रीमियर लीग 6वं वर्ष आणि आज दुसरा दिवस या स्पर्धेचा संपन्न होतोय. बॉलिंगसाठी अक्षय. समोर जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर ज्यांनी षटकार खेळून खातं उघडलं ते शोएब पटेल. बॅकफुटला जाऊन बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरमध्ये फिल्डर आहेत. इनफिल्डच्या आतमध्येच बॉलला अडवलं जातं. व्हेरिएशन आहे अक्षय तावरे यांच्या गोलंदाजीमध्ये, सातत्याने आपण पाहत असतो. आणि आज जर तुम्ही बघितलं तर ते आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळत आहेत. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर 3ची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. पहिले 2 चेंडू आपण जर बघितले तर पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर त्यांनी हाताळलेत. ज्यावेळेस वेगात ऑफस्टमच्या बाहेर पंच मात्र एकदा आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉल गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 धावा. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. मागे फिल्डर आहेत. निश्चितच त्यांनी जजमेंट घेतलंय बॉलचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेणार आहे हे त्यांना माहित होतं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट घेतलं. बॉलला गॅदर केलं, रिटर्न दिला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे. धावफलकावर 30 धावा. समीकरण बदलत चाललंय. 21 बॉलमध्ये अजूनही पाहिजेत 62 धावा. दर्जेदार शानदार आयोजन आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणारी क्रिकेटची स्पर्धा आज आपण बघू शकता. दुसऱ्या दिवसामध्ये बॉलिंग करण्याकरिता अक्षय तावरे तर दुसऱ्या बाजूला घनश्याम, ज्यांनी बनवल्यात आतापर्यंत 15 धावा. उडवलाय बॉल, स्ट्रोक चांगलाय आणि या बॉलला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. घनश्याम सोनीजी सांगतायत इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. षटकार. फटका असा धुआधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल मिळाला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत बॉलला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं आणि अक्षय तावरे यांच्या विरुद्ध हल्ला केलाय. धावसंख्या 6ने पुढे जाते. धावफलकावर धावसंख्या 36. 20 बॉल 56ची गरज. फुल टॉस. फाईन लेग मध्ये बॉल अडवला जाईल. तिकडे आपण बघू शकतो एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 100 मदतीने पुढे जात असताना एकूण धावफलक 37. साई 11 शिर्डी एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी. या स्पर्धेतला पहिला सामना दोन्ही संघ खेळत आहेत आणि पहिला विजय मिळवणं फार महत्वाचं असतं. पहिला विजय जर मिळवला तर तुमचा मनोबल, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तोच प्रयत्न राहणार आहे की ते पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवायचा आहे आणि विजयाने सुरुवात करायची आहे. परंतु पाहुयात कोणावरती भारी पडणार त्याची जय्य तयारी झाली आहे. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑस्टमच्या खूपच बाहेर असल्या कारणे पंच इथे दंडित करतायत गोलंदाजाला. पण प्रत्येक चेंडू तुम्हाला चांगल्या टप्प्यावर टाकावा लागतो. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची. थँक्यू. एक बक्षीस या ठिकाणी खास करून आलेलं आहे ते घनश्याम सोनी जाधव पप्पू याच्यासाठी. खास ठाण्यावरून हे बक्षीस आलेलं आहे. बॉल हवेत खेळलाय. फिल्डर जज करतायत बॉलला आणि यस पकडला. एक अप्रतिम झेल आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन. फलंदाज बाद शोएब पटेल यांचा खेळ संपतोय. शोएब पटेल आउट. बॅक टू द डग आउट. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय नजीमभाई मुल्ला यांच्या माध्यमातून बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. घनश्याम सोनेजे अर्थात पप्पू यांनी जर लागोपाठचे 4 षटकार जर खेळले तर मिळणारे तब्बल 5,000 रुपये. 3 षटकार लागोपाठचे खेळले तर गणेशजी गोते पाटील, विकासजी गोंदकर पाटील यांच्या माध्यमातून आहे 3,333 रुपये. थँक्यू. धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ देखील इकडे पूर्ण झालेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावाफलकावर साई 11 शिर्डीने बनवलेल्या 38 धावा. त्यांना बनवायच्यात 91 आणि 3 ओव्हर नंतर त्यांनी 38 बनवल्या. अजूनही 18 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. 18 बॉल बाकी आहेत, 54ची गरज. ओव्हर संपली. ही
पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तर मित्रांनो, 3 ओव्हर या ठिकाणी संपलेले आहेत. आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाने फलंदाजी करणाऱ्या संघावर वर्चस्व निर्माण केलेलं आहे, कारण 4 विकेटे त्यांना मिळाल्या, धावाही रोखल्या आणि आता 18 बॉलमध्ये 54ची आवश्यकता आहे. बॅटिंग करण्याकरिता किरण भगत बॅटिंगसाठी आलेले आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर आसिफ खतीब जे संघनायक आहेत ते बॉलिंग करण्यासाठी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील तर जोरदार झाली आहे, परंतु निश्चितच पंचांनी स्पष्ट नकार दिला. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. घनश्याम सोडी जे एका बाजूने किल्ला लढवत आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल. प्रशंसनीय फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. 8 बॉलमध्ये 22 त्यांनी बनवलेले आहेत, परंतु त्यांना दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाहीये. दोन्ही बाजूने हल्ला करावा लागेल तर आणि तरच या धावेंचा पाठलाग होऊ शकतो. खोलवर टप्प्याचा बॉल, फलंदाजाला बंदिस्त करणाऱ्या लाईनचा वापर करण्यात आला. बॉल या मैदानाला घासत चाललाय. फिल्डर येत आहेत नितीन फुलपगार. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. साई 11 शिर्डी जिंकणार की कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी जिंकणार ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरेल. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आणि विशेष म्हणजे आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. काल देखील आपण 4 नवीन संघ पाहिले, 4 नवीन आयकॉन पाहिलेत. आज 4 नवीन संघ, आजही 4 नवीन आयकॉन आणि उद्याही 4 नवीन संघ आणि उद्याही 4 नवीन आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नो बॉल आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे कूच करतोय. बॉल लाडोड्यामध्ये यशस्वी राहिले. तिकडे क्षेत्ररक्षक फेकी थोडीशी खराब आहे. 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. तिसऱ्या हा धावा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी, प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची 1 रन. नो बॉल आणि त्यावर 2 धावा देखील आलेल्या आहेत, म्हणजे 3 धावा मिळत आहेत. आणि पुढचा चेंडू असणार आहे किरण भगत यांच्यासाठी फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे किरण भगत यांना. समीकरण 16 बॉल आणि पाहिजेत 50 धावा. 16 चेंडूंमध्ये 50 धावा. शिर्डीचे प्रथम माजी नगराध्यक्ष आदरणीय कैलासबाबू कोते पाटील यांचे चिरंजीव आणि साई सिटी वॉरियर्स या संघाचे संघ मालक आदरणीय नगरसेवक आमचे धनराजजी कोते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे बंधू आदरणीय युगराजजी कोते पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या चेंडूवर झेल जरी झाला असला परंतु धावबाद आहे का ते मात्र तपासलं जात आहे. सिबान शेख होते मागे. खूप चांगला थ्रो तिकडे सिबान शेख यांच्या माध्यमातून बघायला मिळालेला आहे, परंतु आता चेक केलं जात आहे. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत का ते मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. बघूयात आता चेक केलं जात आहे. 7S लाईव्हची टीम खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करते आहे. एका बाजूला जर पाहिलं आपण तर ऑपरेटर म्हणून संग्राम रुपनवर, विनोद शिंदे, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये रोशन गुंजाळ, सौरभ परहार, अमित अंकुश, गौरव सोनवणे, अभय, गौरव कुलधरण, बाबू आणि आमचे गौरव नेक सर्व मॅनेजमेंट करतायत. आणि मयूर बारामोतीकर आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे, कारण प्रेक्षकांसाठी देखील अतिशय सुंदर अशी बैठक व्यवस्था या स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी महिलांसाठी सुद्धा विशेष बैठक व्यवस्था आणि महिलांसाठी देखील एक चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. महिलांसाठी लकी ड्रॉचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे महिला भगिनींना देखील आमची विनंती राहील, तर विनंती पुरुष बांधवांनाच राहील की आपण निश्चितच महिलांना देखील या ठिकाणी आपल्या घरातल्या महिला असतील, आपल्या मुली असतील, भगिनी असतील तर त्यांना घेऊन या स्पर्धेचा आनंदही ते घेतील आणि नशीबही आजमावतील. कारण कुपन जर खरेदी केलं तर इलेक्ट्रिक स्कूटी जिंकण्याची संधी आहे. बघत निर्णय काय असेल चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय प्रतीक्षेत आहे आणि निर्णय महत्वाचा आहे, कारण मॅच महत्वाची आहे, स्पर्धा महत्वाची आहे. निर्णय आलेला आहे फलंदाज नाबाद, नॉट आउट. बघू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये ही सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण हे दृश्य पाहू शकता. निश्चितच चांगला निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत आणि फलंदाज असतील नाबाद. धावफलकावर आपण नजर टाकूयात. एकूण धावसंख्या आहे 42. फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका आलेला नाहीये. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, फलंदाजाला इथे बंदिस्त ठेवलंय. ब्रह्मास्त्र वापरलं या ठिकाणी
मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो आसिफ खतीब यांनी चांगली गोलंदाजी केली. आसिफ यांनी आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत, 15 धावा दिल्या. संपूर्ण स्पेलमध्ये एक महत्त्वाची विकेट देखील त्यांच्या नावे आहेत. आणि संघाचे संगणक आहे त्यामुळे जबाबदारी मोठी आहे. समीकरण 14 बॉलमध्ये 50 लढावं लागेल किरण भगत यांना देखील. उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने आक्रमण करण्यात आलंय. बॉल मिळालाय स्लॉट मध्ये आणि पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट. आलाय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. किरण भगत यांचा हा शेतकरी टोला स्लॉट मध्ये. असे जर बॉल तुम्ही किरण भगत यांना टाकले तर मग ते बॉल तुम्हाला शोधून आणावे लागतील. आणि तेच इकडे बघायला मिळालं. फलंदाजाच्या रेडारमध्ये बॉल मिळाला आणि खूप दूरवर फेकून दिला. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या मात्र पुढे जात असताना धावा 48. शेवटचे चेंडू 13 आहेत. पाहिजेत 44 धावा साई 11 शिर्डीला. यावेळेस थोडंसं कमी गतीने टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळणे घेतोय बॉल. लेग ब्रेकचा वापर केला होता या चेंडूवर. आणि शेवटचे आता जर पाहिलं मित्रांनो तर चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि पाहिजे 44 धावा. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 22 धावा या बनवाव्याच लागतील. कारण 91 पहिल्या डावामध्ये झालेल्या आहेत. तुम्हाला या मॅचला जिंकायचं असेल तर 92 बनवायच्यात. आणि विशेष म्हणजे 48 4 ओव्हरमध्ये झाल्या, 44 2 ओव्हरमध्ये बनवायच्यात. ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचे 12 बॉल आणि पाहिजे 44 धावा. सामना कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलेले आसिफ खतीब संगणक आहेत. गोलंदाजीमध्ये आपला प्रभाव टाकलाय. खूप चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळालेले आहेत. आता षटक क्रमांक 5 साठी गोलंदाज अक्षय तावरे आमंत्रित करण्यात आलाय. त्यांच्या खांद्यावर विश्वास दाखवलाय आणि ते येत आहेत षटक क्रमांक 5 घेऊन. स्ट्रायकर एंडकडे घनश्याम यांना आपण पाहू शकता ज्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. ऑफस्टमच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. शफल लाईनमध्ये आले होते परंतु इकडे आपण बघू शकता रिव्ह्यूची देखील मागणी करण्यात आली. आणि तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग करणाऱ्या टीमकडून व्हाईट बॉलसाठी DRSचा वापर आता करण्यात आलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम त्याचा वापर इथे करण्यात येतोय. पाहूयात पहिला चेंडू अक्षय तावरे यांचा वाईट आहे का की योग्य टप्प्यावर आहे ते मात्र तपासलं जात आहे. अतिशय सुंदर आयोजन. खरं तर या स्पर्धेचं सातत्याने आपल्याला बघायला मिळत असतं. अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या निमित्ताने पलीकडच्या बाजूला ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय आमचे देवरामदादा सदनेकडे उपस्थित आहेत. दादांना विनंती राहील आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं दादा, अशी आपणास विनंती असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग करणाऱ्या टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू या ठिकाणी कमावलेला आहे. शेवटचे 11 चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 44 धावा. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अक्षय, स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर घनश्याम. खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिकडे स्वतः गोलंदाज अक्षय येत आहेत बॉलवर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु नेम लागलेला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दोन्ही बाजूने संधी होत्या. आता पाहावं लागेल घनश्याम आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत का. त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते आहे. पाहूयात काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत राजू डावकर सर अगदी काही क्षणातच पोहोचवतील. घनश्याम सोनेजी इथं सुरक्षित आहे की नाही मात्र सुरुवातीला पाहिलं जाईल. त्यांच्यासाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी गणेश खोते, विकासजी गोंदकर यांच्या तुम्ही 3333 आणि त्यानंतर लागोपाठच्या 4 षटकारांसाठी एक बक्षीस या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते नंजिमा मुल्ला यांच्या वतीने 5000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे असणार आहे. खास करून दरम्यानच्या काळामध्ये हॉटेल जयूचे ओनर आदरणीय संतोषभाऊ कुदळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हॉटेल जयूचे ओनर संतोषभाऊ कुदळे साहेब आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. बघूयात निर्णयाची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात शिर्डी प्रीमियर लीगच्या निमित्ताने उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत. पहिला सामना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. एका बाजूला साई 11 शिर्डी तर दुसऱ्या बाजूला कल्याण यादव असलम कुरेशी 11 लोणी. दुसऱ्या बाजूला याच निर्णय आलाय फलंदाज नाबाद आहेत. बघू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये ही सर्व दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहेत.
समीकरण शेवटचे चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी 42. आखूड टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय, फिल्डर आहेत मागे आणि तिथे कॅच कॅरी केला जातोय. फलंदाज घनश्याम यांना देखील परतावं लागेल. चांगली बॅटिंग केली घनश्याम यांनी. घनश्याम लढला परंतु मात्र बाधून या ठिकाणी परततोय. विकेट आली, खेळाडू बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला होता आणि तिथे फक्त बॅट टाकली, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आणि तिकडे आसिफ खतीब चूक करताना पाहायला मिळाले नाहीयेत. विकेट आली आहे. यानंतर साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी आणि आरोही शिवांश 11 या दोन्ही टीमने रेडी राहायचं. हा सामना झाला की लगेच त्या मॅचला देखील सुरुवात होणार आहे. आपले खेळाडू जर आलेले नसतील तर खेळाडूंना एकत्र करा. 5-50 एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. साई 11 मधील कोणत्याही फलंदाजाने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जे आहेत, जे आता खाटूश्याम महाराजांच्या दर्शनासाठी गेलेले प्रसादजी लोढा वणकांचीर मोबाईल शॉपी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. 500 रुपये जमा आहेत. थँक्यू. तर फिल्डिंग करणाऱ्या टीमची वेळ संपलेली आहे, त्यामुळे यानंतरच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू त्यांना इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. बॉल सीमा रेषा पार, चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अंबादास शेजवळ आले आणि आल्याबरोबर त्यांनी चौकार ठोकलेला आहे. 8 बॉलमध्ये 38. यावेळेस क्लीन बोल्ड. अंबादास शेजवळ यांनी यष्ट्या दाखवल्या आणि अक्षय तावरे यांनी त्या वाकवल्या. विकेटचं पतन, खेळाडू बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी या संघाने आतापर्यंत या सामन्यामध्ये आगेकूच केलेली आहे आणि आता समीकरण देखील बदललंय. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये ही दृश्य दाखवली जात आहेत. बरेचसे शफल लाईन मध्ये आले होते, सफल झाले नाहीत आणि अक्षय तावरे यांनी सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. 7 बॉलमध्ये आता 38 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अतिक पठाण बॅटिंगसाठी आलेले आहेत. या नावाभोवती देखील वलय आहे. अतिक पठाण कित्येक काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा ते करत आलेले आहेत. 7 चेंडूंमध्ये 38 ची गरज आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल मिळाला, त्याला फक्त दिशा दिली, फिल्डर नाहीयेत मागे आणि आल्याबरोबर अतिक पठाण आपली कलात्मकता दाखवतायत आणि बॉलला पाठवतायत सीमा रेषेच्या पलीकडे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 6 चेंडू आणि 34. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत बॉल आपल्यापर्यंत येऊ दिला, त्यानंतर चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडूने सीमा रेषा पार केली. चौकार आलेला आहे आणि या चौकाराने 5 ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 58 धावा धावफलकावर. एक खेळाडू आता इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल कारण तुमची वेळही संपलेली आहे. वेळेचं बंधन आहे. एका हेडिंगला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मी निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या निर्धारित वेळेतच तुम्हाला डाव या ठिकाणी पूर्ण करावा लागेल आणि फिल्डिंग टीमने ती वेळ मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर जास्त खर्च केली आहे. त्या कारणे एक खेळाडू आता शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांचा इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. 6 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. किरण भगत स्ट्रायकर एंडला, तर बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत सोमनाथ तनपुरे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. अंतिम षटक ते हाताळत आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॉल लॉंगॉनकडे चाललाय, फिल्डर आहेत मागे. बॉल अडवण्याचा प्रयत्न आसिफ खतीब चांगल्या पद्धतीने करतायत. तोपर्यंत एक सिंगल रिटर्न चांगला दिला. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. धावफलकावर 59. 5 चेंडूंमध्ये पाहिजे 33 धावा. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित आपण पाहतोय शिर्डी प्रीमियर लीग. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. सर्वांसाठी खूप चांगली बैठक व्यवस्था. प्रेक्षकांचं देखील आपण जर बघितलं ना तर उदंड प्रतिसाद प्रेक्षकांच्या स्पर्धेला राहिलेला आहे. प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला डोक्यावर घेतलेला आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असते आणि क्रिकेटचा हा सप्ताह आहे आणि क्रिकेटचा हा सप्ताह प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने स्पर्धेचा आनंद घेत असतात.
रिव्हर्सचा प्रयत्न केला जातो, यशस्वी झालेले नाहीयेत. स्वतः गोलंदाज जात आहेत बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. धावा फलकामध्ये बदल, लेग बाईसची ही धाव संतोष भालेराव सर इकडे कळवत आहेत. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये 60, 3 बॉल बाकी आहेत आणि पाहिजेत 32 धावा. लोवर फुल टॉस आणि बॉलला हवाई सफर घडवली आहे. किरण भगतचा तडाखा, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत धन्यवाद. परत एकदा फुल टॉस. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलंय लॉंग ऑफचं आणि यावेळेचा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. बॅक टू बॅक सिक्सेस, 2 चेंडू आणि 2 षटकार. चांगली बॅटिंग किरण भगत. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. थँक्यू तुझे धन्यवाद. मी अगोदर उल्लेख केला होता, किरण भगतच्या रडारमध्ये तुम्ही बॉल देऊ शकत नाही आणि त्यांच्या रडारमध्ये जर बॉल मिळाला तर तुम्हाला बॉल खूप दूरवरून आणावा लागेल आणि तेच बघायला मिळालं. हा चेंडू आणायला किती वेळ लागला यावरून तुम्हाला लक्षात येईल की चेंडू किती लांब मारला होता. आता 1 बॉल बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 20 ची गरज आहे. 72 झालेले आहेत. बॉलिंगसाठी सोमनाथ तनपुरे. परत एकदा लोवर फुल टॉस, ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डर लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवतील. महेश चव्हाण चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते 1 सिंगल आणि सामना या ठिकाणी संपतोय. आणि या सामन्यामध्ये विजय मिळवत आहेत कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्डलक साई 11 शिर्डी. पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. यानंतरची मॅच लगेचच आपण सुरू करणार आहोत. साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी आणि आरोही शिवांश 11 दोन्ही टीम आपण सज्ज राहा. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल आणि या सामन्याचे सामनावीर ठरत आहेत ज्यांनी फलंदाजी करत असताना 11 चेंडूंमध्ये 29 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट, 1 झेलही पकडला. संघाचे संघनायक, मॅन फ्रॉम प्रवरानगर, आसिफ खतीब. मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय पलीकडच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आहेत ते आदरणीय सामाजिक कार्यकर्ते अनुभव गोंदकर पाटील ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर सतीश तांबे पाटील ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर आमचे विकीदादासाहेब गोंदकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत आणि विनंती राहील इकडे सेकंड करून घ्यायचं. दोन्ही टीम सेकंड करून घ्या. आसिफ सेकंड करून घ्या. साई 11 दोन्ही टीम लाईनअप करून सेकंड करून घ्या. आणि 3ही मान्यवरांना विनंती राहील आपल्याला आता मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. तुमच्या तिघांच्या शुभास्ते द्यायचा आहे. अनुप भाऊ, विकी भाऊ आणि सतीश तांबे पाटील आपण स्टेजवरती यावं विनंती राहील. थँक्यू. हॅलो, चला या ठिकाणी आपण मॅचलाही सुरुवात करणार आहोत. दोन्ही खेळ संघ जर पाहिलं तर शेक हँड करतायत. ही दृश्य आपल्या स्क्रीनवर देखील दाखवली जात आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. सर्वांचं स्वागत. पहिल्या सामन्याचा आपण सर्वांनी आनंद घेतला. यानंतर देखील आता दुसरी लढत आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. तो सामना देखील अतिशय रंगतदार होणार, यात मात्र शंका